Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination. In this video lecture we are going to learn about the transmission of nerve impulse. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये नर्व इम्पल्स मधून होणारे जे ट्रान्समिशन असतात म्हणजे इम्पल्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ज्या पद्धतीने जातात ते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. जनरली हे जे इम्पल्सेस आहेत हे आपल्या नर्वस सिस्टीममधल्या सेन्सरी नर्व्स किंवा मोटार नर्व्स किंवा मिक्स नर्व्स या तिन्ही प्रकारच्या नर्व्समध्ये दिसून येतात. सेन्सरी नर्व्समध्ये जे इम्पल्सेस असतात हे सेन्सरी ऑर्गनकडून सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत नेले जातात. तर मोटार न्यूरॉन्समध्ये हे जे इम्पल्सेस आहेत हे सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून मुव्हेबल ऑर्गन लाईक मसल्स ऑर सम ग्लँड्स यासारख्या काही ऑर्गन्सपर्यंत हे इम्पल्स कॅरी केले जातात. तर या पद्धतीने ह्या इम्पल्सची काय असते मूवमेंट असते. मग हे इम्पल्स जनरेट कसे होतात आणि हे इम्पल्स ट्रॅव्हल कसे होतात हे या व्हिडिओ लेक्चरमधून आपण बघणार आहोत. The neurons are the cell with some special features. We know that in our nervous system the functional cell that is neuron, and this neuron has a capacity to excite itself and it can generate the impulse, and it also can it also can carry the impulses from one part of the body to the another part of the body. So this is the special cell that is neuron. तर हा न्यूरॉन असा आहे की जो इम्पल्स जनरेट करतो आणि तो एका जागेवरून दुसऱ्या रिजनपर्यंत हे इम्पल्स कॅरी करायचं काम सुद्धा करतो. द सेल्स कॅन बी एक्सायटेड. हा सेल काय होऊ शकतो? एक्साइट होऊ शकतो. द नर्व्स इम्पल्स इज अ वेव बायो इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्स पासिंग अलॉंग द न्यूरॉन्स. आणि हे जे इम्पल्स म्हणजे काय असतात तर काही बायो इलेक्ट्रिकल वेव्ज असतात की जे एका पोलकडून दुसऱ्या पोलपर्यंत कॅरी होतात. जनरली या सायटॉनकडून या ॲक्झॉनमधून टिलोडेंड्रॉनपर्यंत या डायरेक्शनमध्ये हे इम्पल्स कॅरी केले जातात. The transmission of the nerve impulse along the long nerve fiber axon tube is result of electrical charges across the neural membrane during the conduction of excitation. आता हा जो इम्पल्स आहे किंवा ही जी वेव आहे ही वेव कोणत्या फॉर्ममध्ये असते तर ते इलेक्ट्रिकल वेव असते. आणि हा जो इलेक्ट्रिकल वेव असतो याच्यासाठी अजून एक फॅक्टर मदत करतो, तो म्हणजे हा जो सेल आहे ह्या सेलच्या बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा सेल्युलर जे फ्लुइड असतं हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडसुद्धा त्याला मदत करत असतं. आणि ह्या दोघांच्या मदतीने ही इलेक्ट्रोकेमिकल वेव्ज जी असते ही एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत जात असते. Each neuron has charged cellular membrane with a voltage which is different on the outer and inner side of the membrane. आणि यामध्ये जसं की आपण लास्ट स्लाइडमध्ये हा जो एक्झॉन बघितला होता, एक्झॉन हा जो पार्ट जर आपण एनलार्ज केला तर आपल्याला या पद्धतीने एका ट्यूबप्रमाणे दिसेल. ही जी लाईन आहे ही सेल मेम्ब्रेन आहे, हा जो आहे इनर मटेरियल आहे आणि जो वायोलेट कलर आहे या बाजूला आणि या बाजूला हा आउटर मटेरियल आहे. तर यामध्ये आपल्याला नेहमी असं दिसून येतं की हा जो एक्झॉन असतो ह्या एक्झॉनच्या आउटर सरफेसमध्ये आणि इनर बॉडीमध्ये काही व्होल्टेज किंवा काही व्होल्टेज डिफरन्स दिसून येतात. जनरली बाहेरच्या बाजूला प्लस आयन्स असतात आणि आतमधल्या बाजूला मायनस आयन्स असतात. There is some voltage difference across the membrane of the axon. At the outer side there is a plus voltage and inner side it is minus. The plasma membrane separate outer and inner solutions of different chemicals compound but having approximately some total number of ion. This plasma membrane this is the plasma membrane. This is responsible for separating these two medium from each other. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतात, ह्या मीडियमला एकमेकांपासून सेपरेट करायचं काम करतात. आणि या सेपरेशनमुळे दोन्ही बाजूला जे सेपरेट आयन्स तयार झालेले आहेत ह्यांना सेपरेट ठेवायचं काम ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे होतं. The external tissue fluid has both
sodium ion and potassium, but there is predominance of the sodium and chlorine, while the potassium is predominant within the fiber or in the intracellular fluid. यामध्ये हे जे आयन्स असतात हे सोडियम आणि पोटॅशियम हे दोन आयन्स असतात. दिस इज द सोडियम आयन अँड this is the potassium ion. So you can see that there are lots of potassium ion in the intracellular space. या सेलच्या आतमधल्या बाजूला जास्तीत जास्त पोटॅशियम आयन्स दिसून येतील आणि बाहेरच्या बाजूला हे सोडियम आयन्सची संख्या आपल्याला जास्त दिसून येईल. On inside there is excess of potassium along with the large negatively charged protein molecules and nucleic acids. Generally potassium ions are with the plus ions, but it is get discharged and it becomes the negatively ions with the corresponding to the charged protein molecules which are present inside the axon. या ॲक्झॉनच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे काही चार्ज प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, त्याचबरोबर न्यूक्लिक ॲसिड्स आहेत, यांच्यामुळे हा काय होतो, निगेटिव्हली चार्ज आयन बनतो. सम अमाऊंट ऑफ सोडियम अँड पोटॅशियम इज ऑलवेज लीक अक्रॉस द मेम्ब्रेन. आता हे जे आयन्स आहेत हे आयन्स नेहमी आत बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये या पद्धतीने हे लीक होतच असतात. मग यांना मेंटेन करायची गरज लागते. हे मेंटेन ठेवण्यासाठी एक स्पेशल टाईपचे प्रोटीन्स या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात. द sodium potassium pump is the membrane actively restore the ions to their appropriate side. आणि हे जे प्रोटीन्स आहेत ह्याला ट्रान्सपोर्ट प्रोटीन असं म्हटलं जातं आणि हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन यांना सोडियम पोटॅशियम पंप असं म्हटलं जातं. कारण की इथे सोडियम आयन्स जर सेलच्या आतमध्ये असतील तर त्यांना बाहेर टाकायचं काम केलं जातं आणि पोटॅशियम आयन्स जर सेलच्या बाहेर असतील तर त्यांना ॲक्टिवली आतमध्ये आणायचं काम चालतं. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट concentration gradient and electrochemical gradient, sodium is being forced out and potassium is being forced inside the membrane. आणि ही जी मुवमेंट आहेत ही अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट आहेत. ऑलरेडी सेलच्या बाहेरच्या बाजूला सोडियम आयन प्रेझेंट असतात तरीसुद्धा सेलच्या आतमध्ये असणारे इतर जे सोडियम आयन्स आहेत त्यांना फोर्सफुली बाहेर ढकललं जातं. सिमिलरली पोटॅशियम आयन्सला सुद्धा आतमधल्या बाजूला अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट त्यांना आतमध्ये आणलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सोडियम पंप ऑर सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप. याला सोडियम पंप किंवा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप असं म्हटलं जातं. जनरली कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जातो, सोडियम पोटॅशियम पंप कशाला म्हणतात, तर त्याचा आन्सर आहे द protein which are responsible the protein present on the plasma membrane which are responsible for carrying the sodium and potassium across the their concentration gradient. That kind of proteins are called as sodium potassium pump. हे त्याचा आन्सर आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. पुढे आपण जाऊया. दिस ॲक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर्स ATP एनर्जी. आता हे जे आहेत हे सिम्बॉलिक आहेत. ॲक्च्युली हा ATP म्हणजे माणूस दाखवलेले आहे. दिस ATP ॲक्टिवली ट्रान्सफॉर्म these molecules to the outer side. Means what? Sodium molecules are brings outer side and potassium molecules are forcefully bring inside the membrane. This is the membrane and this is extracellular and this is intracellular. So this is actively transport. The difference in distribution of sodium and potassium on the two sides of membrane produces the potential difference of -50 to 100 millivolt. आणि हा जो डिफरन्स असतो ह्या डिफरन्समुळे काय होतं, आतमधल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज होतो आणि वरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज होतो. ह्यामुळे -50 ते -100 म्हणजे 100 एवढा मिलीव्होल्ट चार्ज तयार होतो आणि ॲव्हरेज जर त्याची काढली तर 70 मिलीव्होल्ट चार्ज हा इथे तयार झालेला असतो मायनसमध्ये. आणि अशा प्रकारे हे पोलराइज बॉडी झालेली असते. दिस पोटेन्शियल डिफरन्स सीन्स इन द रेस्टिंग नर्व इज दस कॉल्ड ॲज रेस्टिंग पोटेन्शियल.
दॅट इज -70. रेस्टिंग पोटेन्शियल हा जो आहे हा नेहमी -70 मिलीव्होल्ट्स एवढा असतो. And it is mainly due to the differential permeability of the resting membrane, which is much more permeable to sodium ion and than the potassium ion. Sorry, much more permeable to potassium ion than the sodium ion. यामध्ये हे जे डिफरन्स आहेत हे सोडियम आणि पोटॅशियम आयनच्या डिफ्युजनमुळे हा डिफरन्स तयार झालेला असतो. This result in slightly more potassium diffusing outer than the sodium moving inside and causing slightly difference in the polarity. आणि या पोलॅरिटीमध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला आढळून येतो कारण की काही जे पोटॅशियम आयन्स असतात हे बाहेरच्या बाजूला सुद्धा आढळून येतात, परंतु आतमधल्या बाजूला एकही सोडियम आयन आढळून येत नाहीत. हा जो थोडासा डिफरन्स आहे त्याला पोलॅरिटी असं म्हटलं जातं. म्हणजे ही जी पोलॅरिटी आहे ह्या पोलॅरिटीमुळे हे रेस्टिंग फेज जे आहे ही -70 मिलीव्होल्टपर्यंत जाऊन पोहोचते. Also, ion like negatively charged proteins and nucleic acid inside the cell make the overall charge निगेटिव्ह ऑन इनसाइड. आणि त्याचबरोबर जसं की मगाशी आपण म्हणालो काही चार्ज प्रोटीन्स असतात आणि न्यूक्लिक ॲसिड्स असतात. ह्या दोन घटकांमुळे आतमधला जो एन्व्हायरमेंट आहे हा संपूर्णपणे निगेटिव्हली चार्ज तयार केला जातो अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑन द आउटर साईड. आणि उलट्या बाजूला बाहेरच्या बाजूला जो चार्ज असतो हा नेहमी पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. तर हे झालं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या पद्धतीने मेंटेन ठेवलं जातं ह्या रेस्टिंग फेजमध्ये न्यूरॉन्समध्ये हे आपण इथे बघितलं. द नर्व मेम्ब्रेन not only has leakage channel but also has many gate channel for sodium and potassium. These also called as voltage gated channel. आता आपण पुढे जाऊया, थोडं डीपमध्ये बघूया. आपण जनरली म्हणालो की काही आयन्स मेम्ब्रेनमधून बाहेर जातात, मेम्ब्रेनच्या आतमध्ये येतात. तर हे आतमध्ये आणि बाहेर जाण्यासाठी जे प्रोटीन्स रिस्पॉन्सिबल आहेत त्यांना व्होल्टेज गेट चॅनल असं म्हटलं जातं. जसं की मगाशी एक चॅनल आपण बघितला ॲक्टिवली परफॉर्म करणारा, की जर आतमधल्या बाजूला जर सोडियम आयन्स आलेले असतील तर त्यांना ॲक्टिवली बाहेर टाकायचं काम, किंवा बाहेर पोटॅशियम आयन्स गेलेले असतील तर त्याला आतमध्ये आणायचं काम हे इथे केलं जातं. यांच्या व्यतिरिक्त दोन अजून गेटवे असतात, ते फक्त सिलेक्टिव्हली मॉलिक्यूलला परमिएट करतात. म्हणजेच काय, एक गेटवे असा आहे की जो फक्त सोडियम आयन्सला चॅनल करतो, आत किंवा बाहेर जाण्यासाठी मदत करतो. दुसरा एक गेट आहे तो फक्त पोटॅशियम आयन्सला आतमध्ये किंवा बाहेर जाण्यासाठी मदत करतो. हे जे आहेत हे ॲक्टिवली चार्ज नाही आहेत. These are active only in the depolarized condition. हे डिपोलराइज आणि डिपोलराइज कंडिशनमध्ये ॲक्टिव्ह असतात. जनरली हे सगळे क्लोज कंडिशनमध्ये दिसून येतात. These channels enable the neuron to change its membrane potential to active potential in response to the stimuli. आणि हे मेम्ब्रेन किंवा हे जे गेटवे आहेत हे गेटवे कधी ॲक्टिव्ह होतील, ज्यावेळेला त्या नर्व्सला काही स्टिम्युलाय मिळतील. त्या स्टिम्युलेशनमुळे हे काय होऊ शकतात, हे आयन एक्सचेंज करू शकतात. म्हणजे ते जे दोन गेट होते सोडियम आणि पोटॅशियमचे, हे गेट काय करू शकतात, आयन्सचं एक्सचेंज घडवून आणू शकतात. The sodium potassium gate channel are separate, so transport of both these ion is separately done. आता इथे ब्ल्यू आणि ऑरेंज असे दोन वेगवेगळे गेटवे बघायला मिळतात. यापैकी जो ऑरेंज आहे तो पोटॅशियम गेटवे आहे आणि ब्ल्यू आहे तो सोडियम गेटवे आहे. सोडियम गेटवेमधून फक्त सोडियम आयन्सचा एक्सचेंज होणार आणि ह्या पोटॅशियम गेटवेमधून फक्त पोटॅशियम आयन्सचं एक्सचेंज केलं जातं. या पद्धतीने हे जे आयन्स आहेत हे आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूला मूव्ह होऊ शकतात. However, during resting potential, both these gates are closed and the membrane resting potential is maintained. आणि जेव्हा एखादा नर्व सेल आहे त्या नर्व सेलला कोणतेही स्टिम्युलाय मिळत नाही त्यावेळेला
जी कंडिशन असते ती या पद्धतीने असते. म्हणजेच काय, हे सगळे गेट जे आहेत हे बंद असतात. यालाच आपण रेस्टिंग पोटेन्शियल असं म्हणतो. आणि चुकून जर काही लिकेजने हे जर मॉलिक्यूल आतमध्ये आलेले असतील तर त्यांना फोर्सफुली, मगाशी आपण तिसरा एक गेट बघितलेला होता, त्या फोर्सफुली सोडियम पोटॅशियम चॅनलने ते काय होऊ शकतात, हे जे मॉलिक्यूल आहेत पुन्हा मेंटेन केले जाऊ शकतात. म्हणजे बाहेरच्या बाजूला जर पोटॅशियम आयन असतील तर ते आतमध्ये आणायचं काम, आतमध्ये जर सोडियम आयन असतील तर ते बाहेर न्यायचं काम हे केलं जाऊ शकतं. यानंतर आपण मेकॅनिझम बघूया. हे जे इम्पल्स आहेत हे इम्पल्स ॲक्च्युली जनरेट कसे होतात आणि ते जनरेट झाल्यानंतर ते कॅरी कसे होतात हे आपण इथे बघूया. आणि हे जे कॅरी करायचं काम आहे हे 2 फेजमध्ये चालतं, डिपोलरायझेशन अँड रिपोलरायझेशन. म्हणजेच रेस्टिंग फेज आपण बघितलेली असते की जी न्यूरॉन सेल आहे ही पोलराइज कंडिशनमध्ये असते की ज्यामधून कोणताही इम्पल्स जनरेट होत नाही किंवा कॅरी केला जात नाही. तो जेव्हा डिपोलराइज केला जाईल तेव्हा तिथे एक वेव्ह तयार होते आणि ती पुन्हा पुढे जाते आणि ती वेव्ह पुढे गेल्यानंतर त्याच ठिकाणी रिपोलरायझेशन ही क्रिया होते. हे आपण डिटेलमध्ये आपण बघूया. डिपोलरायझेशन, द रिजन अँड मेंटेनन्स the origin and maintenance of resting potential depends on the original perfect state. यामध्ये डिपोलरायझेशनचा हा पहिला पॉईंट आहे की ज्यामध्ये एकदम सुरुवातीला सगळे गेट जे असतात हे मगाशीच आपण बघितले की ते क्लोज कंडिशनमध्ये असतात. या कंडिशनला रेस्टिंग स्टेज असं म्हटलं जातं. पुढे काय होतं बघूया. एनी चेंज ऑर डिस्टर्बन्स टू मेम्ब्रेन विल कॉज सोडियम टू एंटर इनटू द मेम्ब्रेन अँड लोअर द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे थोडंसं जरी काही स्टिम्युलेशन मिळाले तरी काय होऊ शकतात, बाहेर असणारे जे सोडियम आयन आहेत हे सोडियम आयन काही प्रमाणात आतमध्ये आणले जाऊ शकतात आणि यामधून जो डिफरन्स असतो -70 मिलीवोल्टचा, तो डिफरन्स काय होतो, हळूहळू कमी होतो, वरच्या दिशेने जातो. धिस मेक्स, आता इथे या ग्राफमध्ये 0 इथे आहे, हा डिफरन्स 70चा इथे असतो. हे सोडियम आयन खाली आल्यामुळे हा जो व्होल्टेज डिफरन्स मायनसमध्ये गेलेला असतो तो नेहमी काय होतो, 0च्या दिशेने जायला बघतो. दिस मेक्स द मेम्ब्रेन मोर परमिएबल टू द सोडियम आयन, सो देअर विल बी रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम आयन. आणि ह्या चेंजमुळे काय होतं, हा जो गेट आहे हा गेट अजून ओपन राहण्यासाठी मदत होते आणि रॅपिडली बाहेरचे सगळे सोडियम आयन जे आहेत हे इलेक्ट्रिकल अट्रॅक्शनमुळे काय होतात, आतमधल्या बाजूला ओढले जातात. आणि हे आतमधल्या बाजूला जे ओढले जातात हे या 0पेक्षा सुद्धा वरच्या बाजूला जातात. म्हणजे एवढ्या स्पीडने हे जातात की हे न्यूट्रल फेजमध्ये थांबत नाहीत तर त्याच्याही पेक्षा पुढे जाऊ शकतात. तर या पोटेन्शियलने हे आतमध्ये येतात. ह्यालाच डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. द व्होल्टेज गेटेड सोडियम पोटॅशियम चॅनल आर स्पेशल इन 2 वेज. आणि हा जो व्होल्टेज किंवा गेट आहे हे 2 वेजने मेंटेन केला जातो. दे कॅन चेंज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द मेम्ब्रेन ॲज पर द स्टिम्युलस रिसीव अँड ऑल्सो द गेट ऑपरेट सेपरेटली अँड आर सेल्फ क्लोजिंग. म्हणजे ज्या पद्धतीने सोडियम हे बाहेरून मॉलिक्युल्स आतमध्ये आणतात त्याच पद्धतीने त्याला फॉलो करण्यासाठी इथे काय होतात, पोटॅशियम आयन्स जे आहेत हे आतमधले पोटॅशियम आयन बाहेरच्या बाजूला ढकलले जातात की जेणेकरून हा जो इक्विलिब्रियम आहे हा मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला जातो. During resting potential, both the gates are closed and resting potential is maintained. However, during depolarization, the sodium gate open but not the potassium gate. This causes the sodium ion to rush into the axon and brings about a depolarization. आणि सुरुवात कुठून होते तर सोडियमच्या गेटमधून होते. ह्या सोडियमच्या गेटमधून हे सोडियम आयन्स आतमधल्या बाजूला येतात. त्याच वेळेला पोटॅशियम गेट ओपन झालेला नसतो, तो ओपन होण्यासाठी वेळ लागतो. मग ह्या कंडिशनमध्ये काय होतं, जे बाहेरून आयन्स आतमध्ये आलेले असतात हे आतमध्ये आल्यामुळे एक प्रकारचं डिपोलरायझेशनची क्रिया इथे घडून येते.
extracellular fluid, that is ECF, becomes electronegative while respect to the inner मेम्ब्रेन विच बिकम्स द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. म्हणजे ही जी स्टेज असते, हे बघा वरच्या बाजूला ही रेस्टिंग फेज दाखवलेली आहे. हे रेस्टिंग फेजमध्ये हे जे सोडियम आयन आणि पोटॅशियम आयन दाखवलेले आहेत, आतमधल्या बाजूला पोटॅशियम वरती सोडियम, हे जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा काही काळापुरती अशी कंडिशन येते की इनर मेम्ब्रेनच्या इनर साईडमध्ये काय होतं, प्लस आयन्स तयार होतात आणि बाहेरच्या बाजूला मायनस आयन्स तयार होतात. म्हणजे ही एक स्टेज तयार होते. ह्यालाच डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. यू कॅन फाइंड इट, दिस इज अ डिपोलरायझेशन वेअर द इंटरनल channel is get filled with the plus ions and the outer surface or extracellular fluid is becomes the negatively charged. This condition is depolarization. The value of the action potential is plus 30 to plus 60 millivolt आणि ह्यालाच ॲक्शन पोटेन्शियल असं म्हटलं जातं. आणि ह्याची जी व्हॅल्यू असते ही प्लसमध्ये गेलेली आहे. बघा जनरली इथे ही जी व्हॅल्यू आहे ही -70पर्यंत असते, परंतु इथे काय होतं, ही 0सुद्धा क्रॉस करून प्लस 60 मिलीवोल्टपर्यंत हा जाऊ शकतो. This triggers the depolarization in next part while it itself start going to repolarization. आणि हा काय करतो, इथे आता हा जो डिफरन्स झालेला आहे, हा डिफरन्स मेंटेन ठेवण्यासाठी हा जो चार्ज आहे हा पुढे सरकला जातो आणि इथले जे चार्ज आहेत हे काय होतात, इथे सरकले जातात. म्हणजे हा जो इम्पल्स आहे, ही जी वेव्ह आहे ही या डायरेक्शनमधून या डायरेक्शनमध्ये काय केली जाते, कॅरी केली जाते. म्हणजे हा जो इम्पल्स आहे पुढे ढकलला जाऊ शकतो. इथे आपण बघू शकतो की वरचे आयन्स जे आहेत हे आयन्स एक्सचेंजमुळे ही जी वेव्ह आहे ही वेव्ह पुढे ढकलली जाते. नेक्स्ट कंडिशन इज रिपोलरायझेशन. आता वेव्ह पुढे ढकलल्यामुळे काय होतं, त्या एकाच जागेचा जर विचार केला तर ती जागा पुन्हा एकदा पोलराइज कंडिशनमध्ये आणली गेली पाहिजे. ही जी क्रिया आहे त्याला रिपोलरायझेशन असं म्हणायचं. चेंज इन द पोलॅरिटी फ्रॉम द डिपोलराइज्ड बॅक टू द ओरिजिनल स्टेज इज डन बाय द प्रोसेस ऑफ रिपोलरायझेशन. द कंडिशन विच इज because of exchange of positively charged sodium ion inside the membrane of the axon, and such condition is called as depolarization, and that condition is again regained or it is reversed by active potential, and that process is called as repolarization. It occurs after a short interval called as refractory period. आणि ही जी कंडिशन आहे ही एका छोट्या टाईम पिरियड नंतर मेंटेन ठेवली जाते आणि हा जो मधला डिफरन्स आहे टाईम पिरियड, ह्या डिफरन्सला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हटलं जातं. The large number of sodium ion on inside cause a drop in the permeability of the membrane to sodium and at the same time make it more permeable to the potassium ion by opening the potassium voltage gate and slowly closing the sodium gate. आणि इथे काय होतं की सोडियम गेट जे आहेत हे स्लोली क्लोज होतात आणि पोटॅशियम आयन चे गेट आहेत हे स्लोली कंपॅरेटिव्हली फास्टली क्लोज होतात. म्हणजेच काय, इथला हा जो वेव्ह आहे हा वेव्ह पुढे गेला, या बाजूला गेला, मग हा जो कंडिशन आहे ही कंडिशन पुन्हा मेंटेन केली जाते, म्हणजे रिपोलराइज केली जाते. मग ही रिपोलराइज करण्यासाठी पुन्हा जे सोडियम आयन्स आहेत, सोडियम आयन्स हे अजून आतमध्ये येतात आणि पोटॅशियम आयन्स हे बाहेरच्या बाजूला नेले जातात. मग या पद्धतीने हा जो एक्सचेंज आहे हा पुन्हा मेंटेन ठेवला जातो. ह्या क्रियेला रिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. दिस ॲक्शन इज ए लोकलाइज ॲक्टिवली. ही ॲक्शनसुद्धा काय केली जाते, मगाशी आपण जो गेटवे बघितला सोडियम पोटॅशियम पंप, ह्या पंपमुळे मेंटेन ठेवली जाते आणि त्याच्यासाठी ATPची गरज लागते. पोटॅशियम आयन पास आउट व्हेरी रॅपिडली ॲट कम्पेअर्ड टू द स्लो एंट्री ऑफ सोडियम आयन. आणि यामध्ये काय केलं जातं,
पोटॅशियम आयन्स जे आहेत हे रॅपिडली बाहेरच्या बाजूला ढकलले जातात आणि सोडियम आयन्स जे आहेत हे मात्र स्लोली आतमधल्या बाजूला येतात. धिस पिरियड sodium gates are closed, potassium gates are open and sodium potassium pumps become operational. आणि हा जो डिफरन्स आहे कमी जास्त प्रमाणात आत बाहेर जाण्याचा, हा डिफरन्स मेंटेन ठेवण्यासाठी किंवा हा डिफरन्स भरून काढण्यासाठी जो तिसरा गेट आहे सोडियम पोटॅशियम पंप, ह्या गेटमधून काय होतात, हे जे मॉलिक्युल्स आहेत हे पुन्हा आहे त्या कंडिशनमध्ये म्हणजे पोलराइज कंडिशनमध्ये मेंटेन केले जातात. धिस प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग ए वेव्ह ऑफ स्टिम्युलेशन. आणि यामुळे जर ओव्हरऑल हे जर क्रिया आपण बघितली की ह्या गेटमधून आयन्स आत बाहेर जातात आणि कशा पद्धतीने पॉझिटिव्हली चार्ज हा मेम्ब्रेनच्या आतमधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कॅरी केला जातो आणि निगेटिव्ह चार्ज हा मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एक्सचेंज केला जातो. तर हा जर ओव्हरऑल एक्सचेंज बघितला तर आपल्याला इम्पल्स ट्रान्समिशन दिसून येतं. धिस प्रोसेस प्रोड्युसिंग अ वेव्ह ऑफ स्टिम्युलेशन. ही जी प्रोसेस आहे याला वेव्ह ऑफ स्टिम्युलेशन असं म्हटलं जातं. कॉझिंग डिपोलरायझेशन अँड repolarization is repeated continuously up to the end of axon terminal. आणि हे जे डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशनची ही जी वेव्ह आहे ही त्या एक्झॉनच्या टर्मिनलपर्यंत जाऊन पोचते, म्हणजे शेवटी जो टिलोडेंड्रॉन रिजन असतो त्या रिजनपर्यंत जाऊन पोचतो. इट इज ए सेल्फ प्रोपोगेटिंग प्रोसेस. आणि ही जी प्रोसेस आहे ही ऑटोमॅटिक पुढे चालणारी प्रोसेस आहे. तर इथपर्यंत आपण बघितलं नॉर्मल एक्झॉनमधून इम्पल्स पुढे कसे कॅरी केले जातात. आता आपल्याला ह्या नर्व्हचा दुसरा प्रकार माहिती आहे की मायलिनेटेड नर्व्ज, म्हणजे त्या नर्व्हच्या एक्झॉनवरती मायलिन शीत असते आणि आपल्याला जनरली असं माहिती आहे की मायलिनेटेड नर्व्स कॅरीज द इम्पल्सेस 50 टाइम स्पीडली दॅन द नॉन मायलिनेटेड नर्व. म्हणजे विदाऊट मायलिनेटेड जी नर्व असते त्याच्यापेक्षा 50 पटीने जास्त मायलिनेटेड नर्व्समधून इम्पल्स कॅरी केले जातात. तो प्रकार आपण पुढे बघूया. इन मेड्युलेटेड नर्व्स द इन्सल्टिंग फॅटी मायलिन शीथ prevents the flow of ions between the exoplasm and extracellular fluid. तर हा इथे काय होतं तर एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड जो आहे त्याची कंटिन्युटी इथे ब्रेक करण्यासाठी इथे एक सेल काय असतो रॅप झालेला असतो त्या एक्झॉनच्या भोवताली, त्याला श्वान सेल असं म्हटलं जातं. आणि या श्वान सेलने हे एक रॅपिंग तयार केली जाते, त्यालाच मायलिन असं म्हटलं जातं आणि त्याला मायलिनेटेड सेल असं सुद्धा म्हटलं जातं. मग या मायलिनेशनमुळे काय होतं, जो डिपोलराइज झालेली जी कंडिशन आहे ही जी आहे रॅपिडली या मायलिनच्या ॲक्रॉस म्हणजे मायलिनच्या पुढच्या बाजूला ही रॅपिडली फ्लो केली जाते. आणि तसंच वरच्या बाजूने सुद्धा जो डिपोलराइज झालेला जो चार्ज आहे तो चार्जसुद्धा काय करतो जंप करतो. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स एका स्पीडमध्ये काय केला जातो जंप केला जातो. The transport pump and gate channel can operate only in the region of the node of the Ranvier where the myelin sheath is absent. आणि यामध्ये हे जे ट्रान्सपोर्ट पंप आहे हे पंप फक्त जिथे मायलिन शीथ नाही आहे या ठिकाणीच फक्त ॲक्टिव्ह राहतात. आणि या कंडिशनमुळे काय होतं, जे पोलराइज कंडिशन झालेली जी असते डिपोलराइज कंडिशन झालेली जी असते ही जर सरफेसवरती बघितली तर डिपोलरायझेशनमुळे इथे बाहेरच्या बाजूला मायनस आयन होईल, इथे मात्र प्लस आयन असेल. मग हा जो असतो हा इलेक्ट्रिकल चार्जच्या अट्रॅक्शनने काय करतो जंप करून पुढच्या नोड रिजनपर्यंत हे आयन्स काय केले जातात एक्सचेंज केले जातात. आणि सिमिलरली फ्रॉम इनसाइड द मायलिन द प्लस आयन्स कॅन बी ट्रॅव्हल्स. मायलिनच्या आतमधून काय होतात प्लस आयन्ससुद्धा ट्रॅव्हल केले जातात. The action potential cannot travel as the wave of the membrane
डिपोलरायझेशन, इट हॅज टू जम्प फ्रॉम द नोड टू नोड. आणि अशा पद्धतीने ह्या मायलिनमुळे जो ॲक्शन पोटेन्शियल असतो हा संपूर्ण सरफेसवरून कॅरी न होता त्याला काय केला जातो, अल्टिमेटली जंप करावा लागतो. मग हा नोड टू नोड हे जंप झाल्यामुळे ह्या पोटेन्शियलचा किंवा ह्या वेव्हचा स्पीड जो असतो हा अधिक वाढवला जातो. इथे आपण बघू शकतो द प्रोसेस कॉल्ड ॲज सॉल्टेटरी कंडक्शन, याला सॉल्टेटरी कंडक्शन असं म्हटलं जातं. इट इज ॲट द रेट ऑफ 120 मीटर पर सेकंड. आणि ह्याचा जो इम्पल्सेसचा कॅरीचा जो स्पीड आहे हा 120 मीटर पर सेकंड एवढा असतो. म्हणजे एका सेकंदामध्ये 120 मीटरपर्यंत लांब हा इम्पल्स कॅरी केला जाऊ शकतो. म्हणजे याचा स्पीड किती आहे याचा विचार करा. इट इज फास्टर दॅन द कंटिन्युअस कंडक्शन इन द नॉन मेड्युलेटेड फायबर. जो नॉन मेड्युलेटेड फायबर असतो त्याच्यापेक्षा हा 50 पटीने जास्त काय आहे, फास्टर आहे. सोडियम पोटॅशियम पंप, द रेस्टिंग पोटेन्शियल ऑफ द एक्झॉन इज -70 मिलीव्होल्ट. रेस्टिंग पोटेन्शियल हे -70 मिलीव्होल्ट असतं. सोडियम पोटॅशियम पंप आउट 3 सोडियम आयन फॉर एव्हरी 2 पोटॅशियम आयन दे पंप इनटू द सेल. आणि इथे काय होतं बघा, सोडियम आयन्स हे बाहेरून आतमध्ये येताना आतून बाहेर जाताना 3 मॉलिक्युल्सने जातात. मात्र बाहेरून आतमध्ये येणारे जे पोटॅशियम आयन्स आहेत हे फक्त 2च मॉलिक्यूल आतमध्ये आणले जातात. हेच ते कारण आहे की ज्यामुळे बाहेरच्या सरफेसमध्ये पोटॅशियम आयन्स हे काही प्रमाणात दिसून येऊ शकतात, परंतु आतमधल्या सरफेसमध्ये कधीही जास्त प्रमाणात सोडियम आयन्स दिसून येत नाहीत, कारण ते आतमधून बाहेर लगेच ढकलले जातात विथ द हेल्प ऑफ सोडियम पोटॅशियम पंप. यानंतर आपण आत्तापर्यंत बघितलेली जी मेकॅनिझम आहे याचा ओव्हरऑल लुक काही स्टेपवाईज कंडिशनमध्ये बघूया. म्हणजेच थोडंसं आपण रिव्हिजन घेऊया. हा इम्पल्स जनरेट कसा होतो आणि कॅरी कसा होतो हे इथे आपण थोडक्यात बघूया. स्टेप्स इन जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन रेस्टिंग नर्व्स. सुरुवातीला काय होतं, हा जो नर्व्ज आहे हा रेस्टिंग नर्व्ज आहे. याच्यावरती आता ही जी डायग्राम आहे ही याची इम्पल्स फ्रॉम राईट साईड यू कॅन फाइंड दॅट द इम्पल्स इज गोइंग टू द लेफ्ट साईड. ओके, whenever you will find this type of diagram, then the impulse is at this direction from right to left. Okay, all the other diagrams are showing the direction of impulse, that is from left to right. So this is only the exceptional case in respect to diagram only. ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन द रेस्टिंग नर्व्स. यामध्ये ही जी रेस्टिंग नर्व्ज आहेत इथे काय होतं, स्टिम्युलसचं ॲप्लिकेशन ज्या वेळेला होतं तेव्हा काय होतं, म्हणजे सुरुवात हे कोणत्या तरी स्टिम्युलेशनपासून झाली पाहिजे. आता हे स्टिम्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. स्टॅटिक स्टिम्युलेशन आहे, टेम्परेचर स्टिम्युलेशन आहे किंवा प्रेशर स्टिम्युलेशन आहे, असे वेगवेगळे स्टिम्युलेशन आहेत. यापैकी कोणताही स्टिम्युलेशन असू दे तर तो इथे रिसीव होणं महत्त्वाचं आहे. कोणताही स्टिम्युलेशन झाल्याशिवाय काय होत नाही, हे नर्व्स जे आहेत हे ॲक्टिव्ह फेजमध्ये येत नाहीत किंवा ते एक्सायटेशन फेजमध्ये येत नाहीत. यानंतर काय होतं, परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन चेंजेस, इट्स बिकम मोर परमिएबल टू सोडियम. आणि इथे काय होतं, ह्याची जी परमिएबिलिटी आहे ही सोडियमसाठी जास्तीत जास्त परमिएबल होते आणि सोडियम आयन्स काय होतात, आतमधल्या बाजूला ढकलले जातात. सोडियम आयन्स डिफ्यूज इन द न्यूरॉन फ्रॉम द ECF एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमधून सोडियम आयन आतमधल्या बाजूला येतात. नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इनसाइड द एक्झॉन इन्क्रीज. आणि अशा पद्धतीने आतमधल्या बाजूला काय होतात, पॉझिटिव्ह आयन्स हे वाढवले जातात आणि बाहेरच्या बाजूला अल्टिमेटली काय होणार, निगेटिव्ह चार्ज ऑटोमॅटिकली तयार होणार. मेम्ब्रेन पोटेन्शियल चेंजेस फ्रॉम -70 मिलीव्होल्ट टू द
30 millivolt, and this change in the membrane potential is called as action potential. आणि ह्या क्रियेमुळे सुरुवातीला काय होतं, जो -70 पर्यंत मेंटेन ठेवलेला जो मेम्ब्रेन पोटेन्शियल असतो तो काय होतो +30 पर्यंत जाऊन पोहोचतो आणि ह्यालाच ॲक्शन पोटेन्शियलची निर्मिती असं म्हटलं जातं. Since the polarity has been received from negative on outside and positive inside, it also called as depolarization. आणि कारण की बाहेरून निगेटिव्ह पोटेन्शियल आतमध्ये येते आणि आतून पॉझिटिव्ह पोटेन्शियल बाहेर जाते, उलटं बोललो, बाहेरून पॉझिटिव्ह पोटेन्शियल आतमध्ये येते आणि आतून निगेटिव्ह पोटेन्शियल बाहेर जाते, या क्रियेला डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. रिपोलरायझेशन ॲट द पीक ऑफ द ॲक्शन पोटेन्शियल, ज्या वेळेला हे ॲक्शन पोटेन्शियल त्याच्या पीक पोझिशनपर्यंत असतं तेव्हा काय होतं की द सोडियम चॅनल क्लोजेस, त्यावेळेला सोडियम चॅनल काय होतात, क्लोज होतात अँड पोटॅशियम गेट ओपन्स. आणि त्या दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतात, पोटॅशियम गेट्स ओपन होतात. द मेम्ब्रेन बिकम मोर परमिएबल टू पोटॅशियम. आणि अशा वेळेला हे जे मेम्ब्रेन असतं हे पोटॅशियम आयनसाठी जास्त परमिएबल बनवलं जातं. पोटॅशियम आयन डिफ्यूज आउट ऑफ द एक्झॉन. आणि या क्रियेमध्ये पोटॅशियम आयन्स जे आहेत हे एक्झॉनच्या बाहेरच्या बाजूला पंप आउट केले जातात. याला रिपोलरायझेशन असं म्हणायचं. द इनसाइड ऑफ द मेम्ब्रेन बिकम्स लेस अँड लेस पॉझिटिव्ह बिकम्स निगेटिव्ह वन्स अगेन. म्हणजे आतमधल्या बाजूला जे काय आहे इनसाइड द मेम्ब्रेन हे निगेटिव्ह चार्ज पुन्हा एकदा इथे काय केले जातात, मेंटेन केले जातात. म्हणजेच सोडियम आयन आतमध्ये आल्यामुळे पोटॅशियम आयन बाहेर ढकलले जातात आणि अशा पद्धतीने हे इक्विलिब्रियम मेंटेन केला जातो. एक्झोप्लाझम इनसाइड बिकम्स निगेटिव्हली चार्ज अँड ECF बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. आणि अशा पद्धतीने काय होतो, बाहेरचा जो मेम्ब्रेन आहे, बाहेरचा एन्व्हायरमेंट आहे हा पुन्हा पॉझिटिव्हली चार्ज होतो, परंतु तिथे काय असतात, पोटॅशियम आयन्स असतात. आणि आतमधला मेम्ब्रेन हा पुन्हा निगेटिव्ह चार्ज होतो, परंतु इथे सोडियम आयन्स असतात. म्हणजे ही जी तात्पुरती घडून येणारी जी कंडिशन आहे ह्याला रिफ्रॅक्टिव्ह स्टेज असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने ही जी वेव्ज आहे ही पुढे ढकलली जाते. ओके, म्हणजेच इथे बघा हा जो कंडिशन आहे, रेस्टिंग फेजमध्ये बाहेरच्या बाजूला नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि आतमधल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज असतो. जेव्हा इथे स्टिम्युलेशन ऑकर्स होतं तेव्हा पॉझिटिव्ह आतमध्ये येतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज कंटिन्युअसली पुढे ढकलला जातो. आणि तो मेंटेन ठेवण्यासाठी मात्र त्याच्या आजूबाजूने हे जे गेटवे आहेत हे मात्र कंटिन्युअसली आत बाहेर आयन्सचं एक्सचेंज घडवून आणतात. आणि यामुळे काय होतं, ही जी इम्पल्स आहे ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कॅरी केली जाते. आणि ही जी इम्पल्स आहे ही इलेक्ट्रिकल स्पीडने कॅरी केली जाते. म्हणूनच आपली जी नर्वस सिस्टीम आहे ह्या नर्वस सिस्टीमचे जे इम्पल्सेस असतात हे रॅपिड स्पीडने काम करतात. म्हणजे आपल्या हातावरती एखादा इन्सेक्ट येऊन बसला तर तो इन्सेक्ट आलेला आहे हे आपल्याला लगेच कळतं, कारण की त्याचे जे सेन्सेशन आहेत किंवा सेन्सरी इम्पल्सेस आहेत हे इम्पल्सेस इलेक्ट्रिकल स्पीडने आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत नेऊन पोचवतात. आणि त्यामुळे हे जे इम्पल्सेस आहेत हे लगेच आपल्याला बाहेरच्या क्रिया ज्या आहेत किंवा बाहेरचं जे एन्व्हायरमेंट आहे ते आतमधल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत त्याची माहिती पोचवण्याचं काम करतात. Okay, so this is the mechanism of impulse carrying. So hope you have understand all the points in this video lecture. The notes regarding to this video lecture you will find in the description box. Thank you.